ज्या लोकांनी माझ्या नवऱ्याला मारले, माझ्या नवऱ्याचा काही दोष नसताना देवस्थान जमिनीबद्दल गावचे लोक आणि माझा नवरा गावची जमीन देवस्थाना मिळावी म्हणून प्रयत्न करत होते। नमस्कार, वॉइस ऑफ वेणुक्रमच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बेळगाव तालुक्यातील गौंडवाड गावातील सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील यांच्या खून प्रकरणी न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे। शनिवारी सायंकाळी 4 वाजता दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश NK गंगाधर यांनी निकाल दिला। या खून प्रकरणात एकूण 24 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। त्यापैकी 10 जणांना दोषी ठरवण्यात आला आहे, तर 14 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे। 18 जून 2022 रोजी भैरवनाथ मंदिरच्या जागेवरून झालेल्या वादातून ही घटना घडली होती। आरोपींनी सतीश पाटील यांच्या जांबियाने भोसकून खून केला होता। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण पसरला होता। दोषी ठरलेल्या 5 आरोपींना जन्मठेपासोबतच 13 लाखाहून अधिक दंडाची शिक्षा सुनावली आहे। त्यापैकी 10 लाख रुपये मृत सतीश पाटील यांच्या पत्नीला आणि उर्वरित रक्कम त्यांच्या आईला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे। या खटल्यात फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट श्याम सुंदर पत्तार आणि सरकारी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट GK माहूरकर यांनी काम पाहिलं। निकाल लागल्यानंतर न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले आणि न्याय मिळाल्याचा आनंद व्यक्त केला। महिलांनी हात वर करून घोषणा दिल्या, तर अनेक गावकरी आनंद अश्रूने भावुक झाले। निकाल ऐकल्यानंतर सतीश पाटील यांच्या पत्नी भावनिक होऊन म्हणाल्या, देवस्थानाची जमीन वाचवण्यासाठी माझा नवरा लढा देत होता। त्याचा राग धरून त्याचा खून झाला, पण आज त्याला न्याय मिळाला। 3 वर्ष ज्या लोकांनी माझ्या नवऱ्याला मारले, माझ्या नवऱ्याचा काही दोष नसताना देवस्थान जमिनीबद्दल गावचे लोक आणि माझा नवरा गावची जमीन देवस्थाना मिळावी म्हणून प्रयत्न करत होते। तो राग मनात धरून ज्या लोकांनी माझ्या नवऱ्याला मारले त्यांना आज न्यायालयाने जन्मठेप दिली। मला माझ्या पाठीवर राहणारे माझा नवरा खरा होता, सत्याने लढत होता, त्या माणसाला न्याय मिळवून द्यायला माझ्या गावचे सगळे माझे वकील जे साहेब त्यांनी मला मदत केली, त्यांच्या सगळ्यांचे मी ऋणी आहे। त्यांच्या साक्षीमुळे या खटल्यात आरोपींना शिक्षा मिळण्यास महत्त्वाची मदत झाली आहे। 9 ಮಂದಿ ಕನ್ವಿಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। 5 ಮಂದಿಗೆ ಲೈಫ್ ಇಂಪ್ರಿಸನ್ಮೆಂಟ್ ಮತ್ತು 4 ಜನರಿಗೆ ಸಾದಾ ಇಂಪ್ರಿಸನ್ಮೆಂಟ್। ಓಕೆ, 4 ಜನರಿಗೆ ಟೋಟಲ್ 1 ವರ್ಷ 1 ಅಫೆನ್ಸ್ಗೆ, 6 ತಿಂಗಳು 1 ಅಫೆನ್ಸ್ಗೆ, ಬಟ್ ಟೋಟಲ್ ಫೈನ್ ಅಮೌಂಟ್ 5 ಮಂದಿಗೆ 13 ಲಕ್ಷ ಸಮಥಿಂಗ್, 13,75,000 ನಿಯರ್ ಅಬೌಟ್ ಫೈನ್ ಅಮೌಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। 5 ಮಂದಿಗೆ ಲೈಫ್ ಯಾರಿಗೆ ಇಂಪ್ರಿಸನ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ ಅವರಿಗೆ 13 lakhs ಹೌದು ಫೈನ್ ಅಮೌಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದರೊಳಗಿನ 10 lakhs ಡಿಸೀಸ್ಡ್ ಅವನ ವೈಫ್ ಅಂದ್ರೆ ಇವ್ರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು, ಮತ್ತೆ 2 lakhs ಮದರ್ ಆಫ್ ದಿ ಡಿಸೀಸ್ಡ್ ಅಂದ್ರೆ ಸತೀಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರ ತಾಯಿ ಅವರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು। ಇದು ಕೊಲೆ ಆಗಿತ್ತು। ಸತೀಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅನ್ನೋರು ಸೋಷಿಯಲ್ ವರ್ಕರು, ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬೇಕಾದವರು, ಗೌಂಡವಾಡ ವಿಲೇಜ್ಗೆನೆ ತುಂಬಾ ಬೇಕಾದವರು, ಅಂತವ್ರದ್ದು ಕೊಲೆ ಗೌಂಡವಾಡ ಊರೊಳಗೆ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ಅದರದ್ದು ಪ್ರಕರಣದ ಇತ್ಯರ್ಥ ಇವತ್ತಾಗಿದೆ। ಅದರಲ್ಲಿ ಟೋಟಲ್ 5 ಜನರಿಗೆ ಲೈಫ್ ಇಂಪ್ರಿಸನ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಲಾಗಿದೆ। ಎರಡನೇ ಜಿಲ್ಲಾ ನ್ಯಾಯಾಲಯ ಎರಡನೇ ಜಿಲ್ಲಾ ಸತ್ರ ನ್ಯಾಯಾಲಯದ ನ್ಯಾಯಾಧೀಶರಾದ ಗಂಗಾಧರ್ ಸಾಹೇಬರು ಈ ನಿರ್ಣಯವನ್ನ ಇವತ್ತು ನೀಡಿದ್ದಾರೆ। ಶಿಕ್ಷೆ ಯಾರು ಅದವ್ರದ್ದು ಹೆಸರುಗಳು ಡೀಟೇಲ್ ತಗೋಬೇಕು। ನನ್ನ ಹೆಸರು ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ಪತ್ತಾರ್। ನಾನ್ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಟರ್ ಅಲ್ಲ, ಅಸಿಸ್ಟಿಂಗ್ ಪ್ರಾಸಿಕ್यूटर ಅಂತ ನಾವು वकालत वहिसिद्धी। सतीश पाटील यांच्या खुनानंतर गौंडवाड परिसरात तणावाचं वातावरण होता। या निकालानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली। अशा आणखीन अपडेटसाठी सबस्क्राइब करा वॉइस ऑफ वेणुक्रमला।